नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपलं प्रॅक्टिस सेट 3.4 मधील पेज नंबर 78 वरील जो काय आपले पहिला, दुसरा, तिसरा क्वेश्चन होता, हे 3 क्वेश्चन आपण मागील व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले. या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन, सहावा क्वेश्चन सॉल्व्ह करून आपली प्रॅक्टिस सेट 3.4 ही आपल्याला संपवायची आहे. तर मी काय केलं, बोर्डवर आपला चौथा क्वेश्चन मी व्यवस्थित लिहून ठेवला. तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे पुस्तक ठेवायचं आणि क्वेश्चन महत्त्वाचं केअरफुली रीड करायचा. एखाद्या वेळेस आन्सर इकडे तिकडे घालायला जमते, पण क्वेश्चन अगोदर व्यवस्थित समजला पाहिजे. क्वेश्चन काय म्हणतो, चौथा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतो. चौथ्या क्वेश्चन मध्ये देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रो ऑफ सीट्स. म्हणजे काय, एक सभागृह आहे. आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये एखादं स्टेज असेल, पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा तिथं काय असते, एक सभागृह असते. स्पेशल एक मोठा हॉल असतो. कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्या सभागृहामध्ये हॉल घेतात, हॉलमध्ये कार्यक्रम घेतात. मग ऑडिटोरियम म्हणजे काय, एक नाट्यगृह. जसं की कुठं जर नाटक कोणाला दाखवायचं असेल तर ते एक नाट्यगृहामध्ये दाखवलं जाते आणि त्यामध्ये काही सीट्स असतात, बसायला जागा असते. एक स्टेज असतो आणि त्यापुढे जागा असते. सर्वात सोपं म्हणजे आपण जे पिक्चर बघायला जातो त्याला काय म्हणतो आपण, थिएटर. पिक्चरचं थिएटर, त्या थिएटरमध्ये सुद्धा बसण्यासाठी सीट्स असतात. मग त्याच प्रकारे नाट्यगृह आहे, ऑडिटोरियम आहे. ऑडिटोरियम मध्ये काय सांगितलं की आपल्याला सर्वात अगोदर 27 रोज आहेत. किती आहेत, 27 सीट्सचे रो आहेत. समजा हे आपला त्या ऑडिटोरियमचा स्टेज आहे आणि त्यापुढे काय असतील, अशा सीट्स लावलेल्या असतील. अशा सीट्स लावलेल्या असतील. पहिल्या याच्यामध्ये काही कमी असतात, कारण पहिल्या याच्यामध्ये व्हीआयपी समजा इथं बसवले, त्याच्या मागे जास्त लोक बसतात. पुन्हा त्याच्या मागे अजून काही काही करत असे जास्त सीट्स आपल्याला बसवता येतात. मग अशा किती रोज आहेत म्हणा, 27 ओळी आहेत. किती ओळी आहेत, 27 ओळी आहेत. आणि 20 सीट्स इन दी फर्स्ट रो. या पहिल्या सीटमध्ये, पहिल्या रो मध्ये किती आहेत, समजा मी इथं लिहिलं, पहिल्या याच्यामध्ये 20 सीट्स आहेत, 20 खुर्च्या आहेत. 22 सीट्स इन अ सेकंड रो, म्हणजे इकडे खुर्ची वाढवली, तिकडे खुर्ची वाढवली, इथं 22 खुर्च्या झाल्या. आणि 24 सीट्स इन दी थर्ड रो, म्हणजे तिसऱ्या रोला किती खुर्च्या झाल्या, 24 खुर्च्या झाल्या. म्हणजे पहिली व्हॅल्यू 20, दुसरी व्हॅल्यू 22, तिसरी व्हॅल्यू 24, अशा किती व्हॅल्यू वाढवायच्या आपल्याला, कुठपर्यंत, 27 पर्यंत व्हॅल्यू वाढवायच्या आहेत. हे झाला प्रश्न. आता उत्तरात काय काढायचं, उत्तरामध्ये आपल्याला काढायचं आहे फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो. म्हणजे असं पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ असं करत करत 15व्या ओळीमध्ये किती सीट्स असतील हे एक आपल्याला काढायचं आहे. त्याचा अर्थ T15 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन दी ऑडिटोरियम. आणि पूर्ण 27 ओळींचे मिळून म्हणजे सम ऑफ 27 रोज च्या खुर्च्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे S27 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काढायची आहे. आपल्याला दोन व्हॅल्यू T15 आणि S27 ची व्हॅल्यू काढायची आहे. हे झालं आपलं क्वेश्चन. आणि आपल्याला नेमकं काढायचे काय, थोडक्यात प्रश्न उत्तराचा एक थोडंसं आपण बोलून घेतलो. आता सुरुवात करूया आपण आपल्या उत्तराला. उत्तरामध्ये सर्वात अगोदर लिहिणार आन्सर गिवन देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज of seat. There are 20 seats in the first row. There are 20 seats in first row and 22 seats in second row and 24 seats थर्ड रो. हे झालं क्वेश्चन मधलं जशा तसं आपण लिहिलं. आता जर फर्स्ट रो मध्ये 20 सीट्स असतील तर मला ए ची व्हॅल्यू 20 घेता येते, घेतली. अजून याला T1 म्हणून सुद्धा सांगता येते. सेकंड रो मध्ये जर 22 सीट्स असतील तर T2 ची व्हॅल्यू मला 22 घेता येते. आणि थर्ड रो मध्ये 24 सीट्स असतील तर T3 ची व्हॅल्यू मला 24 घेता येते. म्हणजे मला ए ची व्हॅल्यू भेटली. आता काढायचा आहे कॉमन डिफरन्स.
इज इक्वल्स टू डी इज इक्वल्स टू T2 मायनस T1 काढणार. T2 ची व्हॅल्यू आहे 22, T1 ची व्हॅल्यू आहे 20, मायनस केलं तर मला डी ची व्हॅल्यू भेटली. डी इज इक्वल्स टू 2, राईट. या व्हॅल्यू मला भेटल्या. आता ए भेटलेला आहे 20, डी भेटलेला आहे 2. यावरून आपल्याला पहिली व्हॅल्यू आपण T15 काढू शकतो. म्हणून मी लिहिणार वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू ए प्लस एन मायनस 1D. हा कोण आहे फॉर्म्युला. शॉर्टकट लिहायचं. मी हा रफ पार्ट मिटून घेणार. गणित एकदम सोपे आहेत, फक्त त्याला थोडंसं मन लावून थोडंसं ध्यान लावून सोडवायचं. हा आहे फॉर्म्युला. देअरफॉर आता T15 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. काय काढायचं? 15th टर्म काढायसाठी T15 ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर यांच्या ठिकाणी आता काय घ्यावं लागेल? 15 घ्यावं लागेल. देअरफॉर T15. वाटल्यास मी काय करतो, क्वेश्चनला आपली भरपूर जागा गेली, आपल्याला क्वेश्चनचं आता तर काही काम नाही, इथली जागा आपल्याला यूज करायची. म्हणून मी काय करतो, बोर्ड थोडासा वर सर्कल, जेणेकरून आपल्याला भरपूर जागा भेटून जाईल. ओके. इथं काय करणार, आता यांची व्हॅल्यू 15 टाकणार. T15 इज इक्वल्स टू ए प्लस, सॉरी एची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना, एची व्हॅल्यू 20 प्लस यांची व्हॅल्यू 15 मायनस 1, डी ची व्हॅल्यू आहे 2, राईट. देअरफॉर 20 प्लस 15 मधून 1 गेले 14 गुणिले 2 इज इक्वल्स टू 20 प्लस 14 दोन्ही 28. म्हणून T15 इज इक्वल्स टू 20 आणि 28 मिळून होतील 48. याचा अर्थ असा की जे ऑडिटोरियम आहे, नाट्यगृह आहे, त्याच्या 15व्या ओळीमध्ये 48 खुर्च्या असतील. किती खुर्च्या असतील? 48 खुर्च्या असतील. हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय की टोटल सीट्स आर देअर इन दी ऑडिटोरियम. हाऊ मेनी टोटल सीट्स आर इन दी ऑडिटोरियम. म्हणजे ते नाट्यगृहामध्ये टोटल सीट्स किती आहे, टोटल रांगा किती आहेत? 27. म्हणजे यांची व्हॅल्यू 27 घेऊन आपल्याला S27 ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून मी इथे लिहू शकतो वी नो दॅट Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n मायनस 1d. हा फॉर्म्युला टाकला. Sn यावेळेस यांची व्हॅल्यू काय घेणार? 27 घेणार. का घेणार? कारण टोटल सीट्स आपल्याला काढायचे आहेत. देअरफॉर S27 इज इक्वल्स टू 27/2 2a, a ची व्हॅल्यू आहे 20 मीन्स इंटू 20 प्लस यांची व्हॅल्यू आपण घेतलेली आहे 27 मीन्स 27 वजा 1. डी ची व्हॅल्यू आपल्या पुढे आहे 2, म्हणून 2 ला 2 टाकले. या व्हॅल्यू आपण व्यवस्थित पुट आउट केल्या. आता हे अल्जेब्रिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं, जेणेकरून आपलं उत्तर आपल्याला भेटून जाईल. देअरफॉर 27/2 जशाच तसे, 20 गुणिले 2 40, 27 मधून 1 गेले 26 गुणिले 2 जशाच तसे, 27/2 जशाच तसे, 40 ला 40 प्लस 26 गुणिले 2 बेसकम 12 ला 2 हातच्याले 1 बेदोनी 4 आणि 1 5 ला 5. पुढे चलूत 27/2 जशाच तसे 40 आणि 52 मिळून 92 होतील आणि 92 ला आपल्याला 2 न भागावं लागेल. बे 1 बे, बे चोक 8, 1 उरला 12 झाले, बेसखम 12, 27 गुणिले 46 एवढा गुणाकार सोडवला की आपल्याला आन्सर भेटून जाते. गुणाकार करूया. 46 गुणिले 27 हा गुणाकार करायचा आहे. 7 सखम 42 ला 2 हातच्याले 4, 7 चोक 28, 28 आणि 4 32 ला 32 प्लस 46 दोन्ही किती होतील? 40 40 आणि 92 होतील. शॉर्टकट केलं. 46 दोन्ही 92 होतात, म्हणून 2 ला 2, 2 आणि 2 4, 9 आणि 3 12 ला 12. म्हणजे आपला आन्सर 1242 येऊ शकते. म्हणून फायनल आन्सर याच्या खाली मी काय लिहिणार बरं? खाली लिहिणार देअरफॉर S27 इज इक्वल्स टू 1242. म्हणजे काय? ते जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहामध्ये एकूण किती खुर्च्या होत्या? 1242 खुर्च्या होत्या. म्हणून फायनल आन्सर मी देऊ शकणार. काय देऊ शकणार? नंबर ऑफ सीट्स इन 15th टर्म. नंबर 1, नंबर ऑफ सीट्स इन 15th टर्म इज किती आलं? 48 अँड टोटल
seats are there in total 1242 seats are in auditorium. राईट, असं आन्सर आपल्याला लिहिता येते. हे झालं आपलं 3.4 मधील चौथं गणित, या व्हिडिओमधलं पहिलं गणित. ठीक आहे. आता याच्यानंतर आता याला लिहून घ्यायचं व्यवस्थित, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं किंवा याची एक स्क्रीनशॉट घ्यायची, नंतर व्यवस्थित लिहित बसायचं. ठीक आहे. लगेच बघूया आपण आपला 5वा क्वेश्चन काय म्हणतो. आणि असा आहे आपला पेज नंबर 78 वरील, जे की आपलं प्रॅक्टिस सेट 3.4 मधील 5वा क्वेश्चन. काय म्हणतो क्वेश्चन अगोदर समजून घेऊ. क्वेश्चन मध्ये दिलाय कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. म्हणजे काय, हे कारगिल हे आपल्या भारतामधलं हे एक प्रसिद्ध स्थान आहे. जसं की कारगिलचं एक युद्ध सुद्धा झालं होतं आणि त्यावर आपला एक फेमस पिक्चर सुद्धा आहे. राईट, तो सुद्धा बघून घ्या. वाटल्यास तुमच्या मोठ्या भावाला बहिणीला विचारा की बाबा कारगिलवर कोणता पिक्चर आहे. राईट, मग कारगिल हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. हमेशा तिथं बर्फबारी होत असते. मग तिथं झालेली बर्फबारी, तिथं असणारं टेम्परेचर हे खूप कमी असते आणि तिथं टेम्परेचर कमी जास्त सुद्धा चालत असते. मग तिथं असणाऱ्या एका व्यक्तीनं तिथलं टेम्परेचर नोट केलं. काय केलं, सोमवारपासून ते मंगळवारपर्यंत काय टेम्परेचर नोट केलं ते बघू. ऑल रिडिंग्स वेअर इन एपी. याचा अर्थ असा, सोमवार आणि मंगळवारमध्ये जेवढं टेम्परेचर कमी जास्त झालं तेवढंच टेम्परेचर मंगळवार आणि बुधवारमध्ये कमी जास्त झालं. का झालं, कारण ती एपी मध्ये असल्यामुळं कॉमन डिफरन्स आपल्याला सेम घेता येतो. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री मोर. हे केव्हा समजणार आपल्याला, जेव्हा आपण गिवन व्हॅल्यू मध्ये सोमवारचं काय आहे टेम्परेचर, मंगळवारचं काय टेम्परेचर हे गिवन मध्ये घेऊ, तेव्हा आपल्याला समजेल. कंडिशन नंतर बोलू. अगोदर सुरुवात करणार आपल्या उत्तराला. उत्तरामध्ये लिहिणार कन्सिडर ए इज किंवा ए डिग्री सेल्सिअस, किंवा आपल्या एपी मध्ये आपण एच वापरतो म्हणून ए इज टेम्परेचर ऑन मंडे. सोमवारचं टेम्परेचर काय घेतलं मी, ए घेतलं. अँड डी इज कॉमन डिफरन्स ऑफ टेम्परेचर. राईट, जास्त आपण काय व्हॅल्यू लिहिल्या नाही, फक्त समजलो की बाबा सोमवारचं जे काय टेम्परेचर राहील ते ए राहील. आपली फर्स्ट व्हॅल्यू काय असते, ए असते. आणि जे काय टेम्परेचर कमी जास्त होणार आहे, कॉमन डिफरन्स येणार आहे, तो काय कन्सिडर केला आपण, टी कन्सिडर केला. राईट, देअरफॉर T1 ची व्हॅल्यू ए येईल आणि याला आपल्याला टेम्परेचर ऑफ मंडे लिहिता येईल. टेम्परेचर ऑफ मंडे. राईट, टेम्परेचर ऑफ मंडे लिहिलं. आता मग मंडेच्या नंतर जे काय ट्यूजडे येणार आहे, मंगळवार येणार आहे, त्याचं टेम्परेचर काय राहील. देअरफॉर वी नो दॅट T2 इज T1 प्लस कॉमन डिफरन्स डी इज इक्वल्स टू T1 ची व्हॅल्यू ए प्लस डी ला डी. देअरफॉर T2 इज इक्वल्स टू ए प्लस डी. हे काय राहणार आहे, टेम्परेचर ऑफ ट्यूजडे. बरोबर लिहिलं मी. राईट, सोमवारचं टेम्परेचर भेटलं, मंगळवारचं टेम्परेचर भेटलं. आता पुढे चलूया वेडनेसडेकर. देअरफॉर T3 इज इक्वल्स टू थर्ड टर्म, T3 इज इक्वल्स टू T2 प्लस डी घ्यावं लागते, कारण दुसऱ्या टर्म मध्ये कॉमन डिफरन्स मिळवला की आपल्याला थर्ड टर्म भेटते. देअरफॉर T2 ची व्हॅल्यू आहे ए प्लस डी प्लस डी ला डी इज इक्वल्स टू ए प्लस 2d. देअरफॉर T3 इज इक्वल्स टू ए प्लस 2d. हे राहील आपलं टेम्परेचर ऑफ वेडनेसडे. राईट, आपण मंडेचं काढलो, ट्यूजडेचं काढलो, वेडनेसडेचं काढलो. आता पुढं कोण येणार आहे, थर्सडे. राईट, म्हणून T4 इज इक्वल्स टू T3 प्लस कॉमन डिफरन्स डी. T3 ची व्हॅल्यू ए प्लस 2d प्लस डी इज इक्वल्स टू, वाटल्यास डायरेक्ट लिहू, T4 इज इक्वल्स टू ए प्लस 2d आणि 1d मिळून झाले 3d. याला लिहिता येईल आपल्याला टेम्परेचर ऑफ थर्सडे. THUE. स्पेलिंग व्यवस्थित. ओके, एखाद्या वेळेस होते कन्फ्यूज. हे झालं थर्सडेची
टेम्परेचर. आता थर्सडेच्या नंतर कोण आहे? फ्रायडे. फ्रायडेची व्हॅल्यू आहे आपल्याकडे T5. वाटल्यास T4च्या नंतर T5 काढून घेऊ. आता आपल्याला थोडी खाली जागा लागणार आहे. मी आपल्याला क्वेश्चन तर व्यवस्थित समजला. मी थोडंसं काय करतो, बोर्ड वर सरकतो आणि खाली जागा आपल्याला यूज करता येईल. आणि असं T4च्या नंतर T5 काढून घेणार. T5 इज इक्वल्स टू T4 प्लस डी. T4ची व्हॅल्यू आपल्या पुढे काय आहे? T4ची व्हॅल्यू आपल्या पुढे a प्लस 3d प्लस d ला d. देअरफॉर T5 इज इक्वल्स टू a प्लस 3d आणि 1d मिळून झाले 4d. याला लिहिता येते आपल्याला टेम्परेचर ऑफ ट्यूजडेच्या नंतर फ्रायडे. राईट, हे झालं फ्रायडे. आता पुढे अजून आहे T5च्या नंतर T6 सुद्धा काढावा लागणार, तो सुद्धा काढून घेणार. देअरफॉर T6 इज इक्वल्स टू T5 अँड कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू T5 ची व्हॅल्यू a प्लस 4d प्लस d इज इक्वल्स टू T6 इज इक्वल्स टू a प्लस 4d अँड d मिळून झाले 5d. हे आहे आपलं टेम्परेचर ऑफ सॅटरडे. कोण आहे हे? शनिवारचं टेम्परेचर. ओके, आता मेन आपलं आता खरी सुरुवात होणार आपल्या कंडिशन्सला. जे काय कंडिशन्स आपल्या प्रश्नामध्ये दिल्या त्या कंडिशन्सला. कंडिशन काय म्हणतात? पहिली कंडिशन, आता तुमच्या पुढे पुस्तक आहे, मी तर बोर्डवर सरकवला. तुमच्या पुढे पहिली कंडिशन आहे की ऑल रिडिंग्स वेअर इन एपी झाल्याच्या नंतर द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. म्हणजे काय? जे काही मंडेचं टेम्परेचर आहे, आता मंडेचं टेम्परेचर आपल्या पुढे काय आहे? T1 ची व्हॅल्यू a. सम ऑफ मंडे अँड सॅटरडे. सॅटरडेचे टेम्परेचर आहे आपल्या पुढे a प्लस 5d. यांची सम घ्यायची. देअरफॉर बाय गिवन फर्स्ट कंडिशन मंडेचं टेम्परेचर a, सॅटरडेचं टेम्परेचर a प्लस 5d यांची सम काय आहे म्हणे? वॉज 5 डिग्री मोर दॅन. कोणापेक्षा? 5 डिग्री मोर दॅन. देअरफॉर 5 डिग्री प्लस मोर दॅन कोणापेक्षा? सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडेचं टेम्परेचर आपल्या पुढे आहे a प्लस d. काय आहे ट्यूजडेचं टेम्परेचर? a प्लस d. आणि सॅटरडेचं टेम्परेचर आपल्या पुढे अगेन आहे 5d. या दोघांच्या बेरजेपेक्षा 5 न जास्त आहे. म्हणून मी लिहिणार a प्लस d प्लस a प्लस 5d. हे झालं फर्स्ट कंडिशनवरून इतकं आपल्याला लिहिता आलं. म्हणून पुढं काय घेऊ शकतो? a कटला, a कटला, 5d कटले, 5d कटले, अजून a कटला, a कटला, राहिलं कोण? 0 इकडं उरला 0, तिकडं उरली फक्त 5 डिग्री प्लस d. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे d ची. म्हणून 5d हे पॉझिटिव्ह आहेत, इकडे येऊन काय होतील? निगेटिव्ह होतील. निगेटिव्ह 5 डिग्री बरोबर d. देअरफॉर कॉमन डिफरन्स जे की आपण कन्सिडर केला होता इज d इज इक्वल्स टू -5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय? रोजच्या रोज तापमान हे 5 डिग्रीनं कमी व्हायला. सोमवारचं किती असेल माहित नाही, पण त्याच्यापेक्षा 5 डिग्रीनं कमी हे मंगळवारचं तापमान असेल. आपण एवढी माहिती आपण जमा केली. पुढं जशी डी ची व्हॅल्यू काढलो तशी ए ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. त्यासाठी दुसरी कंडिशन दिली. दुसरी कंडिशन काय दिली? इफ टेम्परेचर ऑफ वेडनेसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस आणि वेडनेसडेचं टेम्परेचर आपल्यापाशी आहे a प्लस 2d. त्याची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? -30 डिग्री दिली. म्हणून मी लिहिणार बाय गिवन सेकंड कंडिशन वी गेट वेडनेसडेचं टेम्परेचर T3 a प्लस 2d इज इक्वल्स टू -30 डिग्री. जे की आपल्याला गिवन आहे, मी तेवढं लिहिलं. आता a ला a, 2 ला 2, d ची व्हॅल्यू तर आपण काढून ठेवली आहे जे की निगेटिव्ह आहे, म्हणून ब्रॅकेटमध्ये घेतलं. -30 ला -30, a प्लस 2 पंचे 10, 10 ला 10, पण मायनस आहेत म्हणून इथं मात्र मायनस येईल. इज इक्वल्स टू 30. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे a ची. अडचण राहील 10 ची. 10 हे निगेटिव्ह आहेत, तिकडे जाऊन काय होतील? पॉझिटिव्ह. सॉरी, इथं -30 आहे. म्हणून
ए इज इक्वल्स टू -30 प्लस 10 काय देईल -30 प्लस 10. 10 मधून 30 जात नाही, 30 मधून 10 काढले 20 होतात. येणाऱ्या उत्तराला मायनस. देअरफॉर फर्स्ट व्हॅल्यू ए इज इक्वल्स टू -20 डिग्री सेल्सिअस. हे आलं आपलं मंडेचं टेम्परेचर. कोणाचं टेम्परेचर? मंडेचं टेम्परेचर. आता ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटली, डी ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला भेटली. त्यावरून आता आपल्याला ए भेटला. ए प्लस डी काढायचा आहे, ए प्लस 2D काढायचं, ए प्लस 3D काढायचं, ए प्लस 4D आणि ए प्लस 5D. असं जे काही 6ला 6 दिवस आहेत त्यांचं टेम्परेचर आपल्याला काढून घ्यायचं. गणित थोडंसं मोठं राहील पण इंटरेस्टिंग आहे, एकदम सोपं गणित आहे. ठीक आहे. एवढा हा थेरॉटिकल पार्ट थोडासा लांब आहे, मला मान्य आहे, पण होणारच, कारण गणित आहे तसं आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. त्यामध्ये कोणतंही शॉर्टकट नाही. ठीक आहे. आता मला काय करायचं, हा डावा पार्ट मला मिटवून घ्यायचा आहे, जेणेकरून मला पुढचं गणित सोडवता येते. तुम्ही काय करा, हा पार्ट लिहून घ्या किंवा याची एक स्क्रीनशॉट घ्या, नंतर लिहा. ठीक आहे. मी हा डावा पार्ट लिहून घेतो आणि त्याच्या पुढे आपलं फायनल आन्सर आपल्याला देता येते. ओके. मी काय केलं, आता पुढला पार्ट एकतर व्हिडिओ थोडासा कमी व्हावा आणि कमी व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर गणित समजावं, त्यासाठी अगोदरच उत्तराचा काही पार्ट मी लिहून ठेवला. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळालेली आहे -20 आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. म्हणून मी अगोदर वाटल्यास इथं लिहून घेऊ. ए ची व्हॅल्यू -20 आणि डी ची व्हॅल्यू आहे -5. ओके, कारण आपल्याला ह्या व्हॅल्यू इथं टाकाव्या लागतात. 1 नंबरला टेम्परेचर ऑफ मंडे जे की ए होती, ए ची व्हॅल्यू देणार -20 डिग्री सेल्सिअस. काय देणार? -20 डिग्री सेल्सिअस. राईट. हे झालं सोमवारचं तापमान. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे इज ए प्लस डी. ए ची व्हॅल्यू आपल्या पुढे आहे इज इक्वल्स टू मध्ये -20 प्लस डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे मी -5 घेतो. -20 -5 बरोबर -25 डिग्री सेल्सिअस. राईट. टेम्परेचर ऑफ वेडनेसडे इज इक्वल्स टू ए प्लस 2D इज इक्वल्स टू मध्ये ए प्लस 2D. ए ची व्हॅल्यू काय आहे? -20 प्लसला प्लस 2 ला 2. डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये -20 ला -20 जशाच तसे. 2 पंचे 10, 10 ला 10, मायनस असल्यामुळे मायनस आणि -20 -10 मिळून झाले -30 डिग्री सेल्सिअस. राईट. पुढं टेम्परेचर ऑफ ट्यूजडे इज इक्वल्स टू ए प्लस 3D. देअरफॉर ए ची व्हॅल्यू -20 प्लसला प्लस 3 ला 3. डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये -20 ला -20, 5 त्रिक 15 ला 15, मायनस असल्यामुळे मायनस आणि -20 आणि -15 मिळून झाले -35 डिग्री सेल्सिअस. तसंच टेम्परेचर ऑफ फ्रायडे इज इक्वल्स टू ए प्लस 4D. ए ची व्हॅल्यू काय आहे? -20 प्लसला प्लस 4 ला 4. डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये -20 ला -20, 4 पंचे 20, निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह, -20 आणि -20 मिळून झाले -40 डिग्री सेल्सिअस. राईट. स्टेप बाय स्टेप आपण पुढे चलो. टेम्परेचर ऑफ सॅटरडे इज इक्वल्स टू ए प्लस 5D. ए ची व्हॅल्यू आहे -20 प्लसला प्लस 5 ला 5. डी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये 5 ला 5, -20 ला -20, 5 5 25 ला 25, मायनस असल्यामुळं मायनस आणि -20 आणि -25 मिळून होतात -45 टेम्परेचर असल्यामुळं डिग्री सेल्सिअस. आणि सर्वात शेवटी आपण लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? हे तर रफ होतं. देअरफॉर -20 डिग्री सेल्सिअस कॉमा -25 डिग्री सेल्सिअस कॉमा -30 डिग्री सेल्सिअस कॉमा -35 डिग्री सेल्सिअस कॉमा -40 डिग्री सेल्सिअस कॉमा -45 डिग्री सेल्सिअस कॉमा. वाक्य कंटिन्युअस येईल. दीज आर दी टेम्परेचर्स ऑफ मंडे टू सॅटरडे रिस्पेक्टिव्हली. असं सर्वात शेवटी फायनल आन्सर सुद्धा देऊन मोकळं व्हायचं. हे झालं आपलं प्रॅक्टिस सेट 3.4 मधील पेज नंबर 78 वरील 5वा क्वेश्चन, कारगिलचा क्वेश्चन. याला सुद्धा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता या 5व्या क्वेश्चनच्या नंतर आपल्याला लगेच 6वा क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. चला तर मग हा क्वेश्चन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता जाणार आहोत आपण आपल्या 6व्या क्वेश्चनकडे. आणि असा आहे आपला 6वा क्वेश्चन.
बघा क्वेश्चन तर खूप मोठा दिलाय, पण त्याचा आन्सर तुम्ही जर सोडवसाल आता पुढे चलून तर एकदम छोटा आहे. कसं? एक जागतिक पर्यावरण दिन म्हणजे काय, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे या दिवशी एक शाळेमध्ये एक कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमामध्ये असं ठरवलं की दूर कुठेतरी मालरानामध्ये जाऊन आपल्याला झाडं लावायची आहे. मग काय झालं, शाळेमधले सर्वजण गेले मालरानामध्ये बाहेर गेले आणि त्यांनी एक जागा ठरवली. ती जागा सापडली त्यांना एक ट्रायंग्युलर. कोणती जागा सापडली? एक ट्रायंग्युलर जागा सापडली, ट्रायंग्युलर शेप. मग त्या ट्रायंग्युलर शेपमध्ये त्यांना झाडं लावायची होती. समजा ते ट्रायंग्युलर शेप असा आहे. त्यांनी ठरवलं की बाबा पहिली अशा ओळी तयार करायच्या, राईट. या ओळींमध्ये पहिल्या ओळीमध्ये एक झाड लावायचं, दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाडं लावायचे, तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडं लावायचे, चौथ्या ओळीमध्ये 4 झाडं लावायचे. असं आपण रांगोळी जशी काढतो दिवाळीला, दसऱ्याला, सणाला, त्या टाईपमध्ये झाडं लावायचं ठरवलं. पुढं, ट्री आर प्लांटेड सच दॅट इन दी फर्स्ट रो इज 1 ट्री, इन दी सेकंड रो देअर इज 2 ट्री, इन दी थर्ड रो देअर इज 3 ट्री अँड सो ऑन. म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी ठरवलं, असं लावत जाणार आहे. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन दी 25th रो. म्हणजे असं चलून पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ, तर असं 25 ओळी तयार होतील. किती ओळी तयार होतील? शेवटी ही ओळ किती असेल? 25वी ओळ असेल. मग या 25व्या ओळीपर्यंत एकूण किती झाडं लावले जातील यांची सम आपल्याला घ्यायची. जवळपास तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्याला यस कोणाची व्हॅल्यू काढायची? S25 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. जसं की आन्सरला सुरुवात करते वेळेस मी लिहिणार, काय लिहू शकतो सर्वात अगोदर? गिवन इन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इन प्लांटेशन प्रोग्राम. वाटल्यास याला शॉर्टकट अजून, इन प्लांटेशन प्रोग्राम ट्री आर प्लांटेड such that in the first row there is 1 tree. In the second row there is 2 tree and so on. अशा प्रकारे त्याने प्लांटेशन प्रोग्राम मध्ये झाडं लावली. देअरफॉर आपण सर्वात अगोदर कन्सिडर करणार आहोत, जे आपल्याला कन्सिडर करायचे ते. देअरफॉर फर्स्ट टर्म फर्स्ट टर्म T1 इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू 1. का बरं? कारण पहिल्या ओळीमध्ये 1 झाड लावायलो. T2 इज इक्वल्स टू दुसऱ्या ओळीमध्ये 2 झाड लावायलो, कॉमा T3 इज इक्वल्स टू तिसऱ्या ओळीमध्ये 3 झाडं लावायलो. देअरफॉर कॉमन डिफरन्स D इज इक्वल्स टू T2 मायनस T1. D इज इक्वल्स टू T2 ची व्हॅल्यू आहे 2, T1 ची व्हॅल्यू आहे 1, इज इक्वल्स टू 1. ही झाली आपली कॉमन डिफरन्स D ची व्हॅल्यू. कॉमन डिफरन्स काय आला? D आलेला आहे. देअरफॉर जर फर्स्ट व्हॅल्यू 1 आली असेल, कॉमन डिफरन्स 1 आला असेल, तर या व्हॅल्यूज वापरून आपल्याला n ची व्हॅल्यू 25 घेऊन S25 ची व्हॅल्यू काढता येते, राईट. ती व्हॅल्यू आपण इकडे काढू. देअरफॉर मी लिहिणार, वी नो दॅट Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n मायनस 1d. हा आहे आपला फॉर्म्युला. देअरफॉर S25 इज इक्वल्स टू n च्या ठिकाणी काय ठेवणार? 25/2 2a. a ची व्हॅल्यू किती आहे? 1 ला 1 प्लस n ची व्हॅल्यू 25 मायनस 1, d ची व्हॅल्यू सुद्धा 1च आहे. 25/2 इंटू 2 इंटू 1 2 होतील. 25 मधून हे गेले 24 आणि 1 न गुणलं तरी 24च. म्हणून 25/2 गुणिले 26 येतील आणि बे एक बे 6 उरलं कोण? 25 गुणिले 13 यांचा गुणाकार करू. 25 त्रिक 75 ला 5 हातचे आले 7, 25 एक 25 आणि हातच्याचे 7
मिळून होतील 32 आणि ही व्हॅल्यू आहे आपली S25 ची. म्हणजे काय, पूर्ण जे काय 25 ओळी तयार होणार आहेत त्या 25 ओळींमध्ये किती झाडं लागले जातील, 325 झाडं लावले जातील. देअरफॉर देअर आर 325 ट्रीज किंवा देअर आर टोटल 325 ट्रीज, टोटल 325 ट्रीज असं फायनल आन्सर आपल्याला देता येते. हे झालं आपलं 3.4 मधील 6वं गणित आणि इथं आपली 3.4 ही एक्सरसाइज संपते. ठीक आहे, पूर्ण एक्सरसाइज या मागला एक व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये आपली पूर्ण एक्सरसाइज संपली. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला सर्व गणित समजले असतील. समजले नसेल तर पुन्हा तुम्ही एक दोनदा बघून घ्या व्हिडिओ, एक दोनदा प्रॅक्टिस करा. गणित आहे, फार काय मोठं जादू नाही, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.